अवैधरित्या पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सुमित दयानंद महाले याला युनिट 1च्या पोलिसांनी अटक केली आहे। तो मुंजा बाबा गल्ली येथे फुलेनगर पंचवटी येथे राहणार असून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून त्याच्याकडून 30,000 रुपयांचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस 1,000 रुपये किमतीचे असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सविस्तर असे दिनांक 15 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट 1 कडील प्रवीण वाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली की एक सराईत गुन्हेगार गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, प्रदीप मजदे, विशाल काटे, संदीप भांड, नाझिम खान पठाण, विशाल देवरे, अमोल गोष्टी यांचे पथक तयार केले। या पथकाने दिनांक 15 रोजी फिल्टरेशन प्लॅन्ट जुन्या पाण्याच्या टाकीखाली फुलेनगर पंचवटी येथे सापळा रचला। त्या ठिकाणी सुमित दयानंद महाले आला असता त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली। यावेळी त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे आढळून आले। या प्रकरणी याच्यावरती पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस अधिक तपास करत आहेत। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी पंचवटी।